यांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ याविषयी अपमानास्पद निंदनीय वक्तव्यांबद्दल सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई आणि गुन्हा नोंद करण्याबाबत निवेदन दिले आहे। वरील विषयास अनुसरून ज्ञानेश महाराव या इसमाने देवदेवतांच्या बद्दल केलेले बेताल वक्तव्याबद्दल 2 दिवस सोशल मीडिया माध्यमातून प्रसारित होणाऱ्या व्हिडिओतून हिंदू समाजामध्ये संतापाची तीव्र लाट उमटत आहे। हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आणि प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ याविषयी अपमानास्पद निंदनीय वक्तव्यांबद्दल सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करावी आणि कठोर गुन्हा नोंद करावा याविषयी सकल हिंदू समाजाकडून निवेदन देण्यात येत आहे। या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। यावेळी समाजामध्ये वेळोवेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अशा हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी, ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई आणि गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली। आज खंडाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी वाशी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये जे हिंदू धर्माविषयी रामाविषयी प्रभू श्रीरामाविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज खंडाळा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आज पोलीस स्टेशन खंडाळा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। आणि जे बेजबाबदारपणे वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य होत असताना एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी बसलेले असताना आणि एक खासदार कोल्हापूरचे खासदार त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांनीही त्या वक्तव्याला कुठेही थांबवलं नाही किंवा त्या वक्तव्याला कुठेतरी प्रसिद्धीपासून रोखलं नाही। याबद्दल खंडाळा तालुका सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या झालेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। यामध्ये सर्व खंडाळ्यातल्या हिंदुत्ववादी संघटना, सर्व कार्यकर्ते, सर्व धर्म समूहातले कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते आणि जे प्रभू श्री रामचंद्रांविषयी श्री स्वामी समर्थांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशनने त्या दोषींवर कारवाई करावी ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांची या ठिकाणी सर्व त्या पोलीस स्टेशनला विनंती असेल। अन्यथा या व्यक्तींवर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर पुढे होणाऱ्या भवितव्यात उद्भवणाऱ्या गोष्टींना ह्या पोलीस प्रशासन या ठिकाणी सर्वस्वी जबाबदार असेल। कारण हे सर्व जे बोललं जातं ते हिंदुत्व देवदेवतांविषयीच बोललं जातं आणि याचा कुठेतरी या ठिकाणी बांधणी झाली पाहिजे, त्याचा कुठेतरी हे त्याच्यावरती बंधन आले पाहिजे। हे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।